सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आली मोठी बातमी. आता ई-केवायसी नाही केलं तर थेट पगार बंद होणार आहे. नमस्कार मित्रांनो, आज आपण राज्य सरकारच्या एका मोठ्या आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा परिणाम थेट 18 लाखाहून अधिक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होणार आहे. अलीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची दुबार नोंदणी झाल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये दुबार पगार जमा होत होता. हा गैरप्रकार थांबवण्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी ई-केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही प्रक्रिया सेवार्थ प्रणालीद्वारे पूर्ण करावी लागणार आहे. महत्वाची बाब म्हणजे जर तुम्ही ई-केवायसी पूर्ण केली नाही तर एप्रिल आणि मे महिन्याचा पगार आपल्याला मिळणार नाही. आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे. पॅन नंबर योग्य असणं गरजेचं आहे. सर्व माहिती अपडेट करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडे जमा करणं सुद्धा आवश्यकच आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये झालेल्या गैरप्रकारानंतर सरकार अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे आता प्रत्येक कर्मचाऱ्याची नव्याने पडताळणीही होणार आहे. म्हणूनच तर तुम्ही सरकारी कर्मचारी जर असाल तर वेळ वाया न घालवता लगेच तुमचं ई-केवायसी पूर्ण करा, नाहीतर तुमचा पगार हा अडकू शकतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती आपल्या इतर सहकार्यापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.